नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये इयत्ता 11वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल तर कॅप सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसच्या माध्यमातूनच तुम्हाला प्रवेश घ्यावा लागणारा आहे. म्हणजे याला थोडक्यामध्ये एक राज्य, एक ऑनलाईन प्रणाली असाही उल्लेख केला जातो. आता हे जरी खरं असलं, तरी अशी काही महाविद्यालयं किंवा विशिष्ट प्रकारचे काही कोर्सेस आहेत, की या क्षणालाही त्यांना ऑनलाईन पद्धतीनं किंवा ऑनलाईन या प्रक्रियेमध्ये ते येत नाही आहेत. तिथं ऑफलाईन पद्धतीनंच प्रवेश घ्यावा लागतो. मग असे कोणते महाविद्यालयं किंवा विशिष्ट प्रकारचे कोर्सेस आहेत, हे आपणाला माहीत असणं आवश्यक असणारं आहे. आता यातला पहिला जो असणार आहे, तो रात्र उच्च माध्यमिक विद्यालय, ज्याला नाईट कॉलेजेस असं म्हटलं जातं. म्हणजे याचा उद्देश काय असणार आहे, तर विद्यार्थ्यांनी दिवसभर काम करून रात्री शाळा किंवा कॉलेज ते अटेंड करणं. या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळं ऑफलाईन पद्धतीनंच प्रवेश दिले जातात. दुसरा आहे सैनिकी उच्च माध्यमिक विद्यालय, मिलिटरी स्कूल. आता मिलिटरी स्कूल म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तिथं एक प्रकारची शिस्त असते आणि जिथं शिस्त आहे तिथं त्यांना स्वतःची प्रवेश परीक्षा आहे आणि निवड प्रक्रिया असणारी आहे. त्यामुळं इथं देखील ऑफलाईन पद्धतीनंच प्रवेश दिले जातात. त्यानंतर विशेष शाळा, दिव्यांग किंवा अपंग विद्यार्थ्यांच्यासाठी असणार आहेत. ही संख्या कमी असल्यामुळं इथंही ऑफलाईन पद्धतीनंच प्रवेश दिले जातात. त्यानंतर HSVC म्हणजे हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्सेस, पूर्वी ज्याला MCVC असं म्हटलं होतं. MCVC किंवा HSVCचा नेमका उद्देश काय होता, तर ज्या विद्यार्थ्यांची जे 12वीला विद्यार्थी आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे आणि अशा विद्यार्थ्यांना 12वी झाल्यानंतर लगेच कुठंतरी नोकरी किंवा जॉब किंवा स्वतःचा व्यवसाय टाकायचा असतो, अशा विद्यार्थ्यांच्यासाठी हे व्होकेशनल कोर्सेस, व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. या व्यवसाय अभ्यासक्रमांची यादी तुम्हाला ऑनलाईन देखील पाहायला मिळू शकेल. म्हणजे इथं ऑफलाईन पद्धतीनंच त्या विषयांना प्रवेश तुम्हाला घेतला पाहिजे. ऑनलाईन पद्धतीनं त्या विषयांना प्रवेश अजिबात असणार नाही. त्यानंतर आदिवासी व अन्य विभागाच्या आश्रमशाळा, म्हणजे आश्रमशाळा एक प्रकार आहे. आता ह्या आश्रमशाळा ज्या असणाऱ्या आहेत त्या आदिवासी विकास किंवा सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येत असल्यामुळं इथं प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनंच आहे. ऑनलाईन पद्धत इथं अजिबात लागू नाही. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो राज्य मंडळाशी संलग्नित नसलेल्या उच्च माध्यमिक शाळा, म्हणजे MahaFYJCAdmissions.in या वेबसाईटच्या आधारे जे कॅप ॲडमिशन्स किंवा कोटा ॲडमिशन्स चालू आहेत, ती कोणत्या उच्च माध्यमिक विद्यालयांना दिली जाणारी आहेत प्रवेश, तर ते सगळे राज्य मंडळाशी संलग्नित असले पाहिजेत, ॲफिलेटेड टू स्टेट बोर्ड, त्यांच्यासाठीच फक्त असणार आहेत. पण जे स्कूल, उच्च माध्यमिक विद्यालय, दे आर नॉट ॲफिलेटेड टू स्टेट बोर्ड, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला ते संलग्नित नाहीत, तिथं त्यांना ही प्रवेश प्रक्रिया किंवा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तिथं असणार नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रवेश तो घ्यायचा आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असायला पाहिजे की कुठं ऑनलाईन आणि कुठं ऑफलाईन पद्धतीनं प्रवेश दिला जातो. आता आणखीन एक महत्त्वाचं आहे की व्होकेशनल कोर्सेसच्या बाबतीमध्ये, म्हणजे जिथं ग्रँटेबल कॉलेज आहेत त्या कॉलेजेसच्या काही तुकड्या ग्रँटेबल, काही नॉन ग्रँट असतील, काही पार्शली ॲडेड असतील, तर काही सेल्फ फायनान्सड असणार आहेत. परंतु हे जे सब्जेक्ट असणार आहेत व्होकेशनल कोर्सेस, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहात तिथं तुम्ही प्रवेश घेताना ऑनलाईन सिस्टीममधूनही काही ठिकाणी जावं लागतं. पण त्या विषयासाठी, व्होकेशनल कोर्सेसचा जो विषय तुम्ही निवडणार आहात त्यासाठी मात्र तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनंच प्रवेश घ्यावा लागतो. म्हणजे बायफोकलला सुद्धा तीच पद्धत असणारी आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं हा एक वेगळा प्रकार आहे की जो आपणाला माहीत नाही की ऑनलाईन प्रक्रियेमध्ये न येणारी महाविद्यालयं किंवा कोर्सेस कोणत्या आहेत याची जाणीव किंवा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे.
हे तुम्हाला नीट समजलेलं असणार आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.